मित्रांनो, आज आपला वादविवादाचा विषय आहे साधक बाधक चर्चेचा विज्ञान तंत्रज्ञान शाप की वरदान। आपल्या इथे हे बालमित्र मंडळी जमलेले आहे। बालमित्र मंडळींपैकी मुलांनी कोणता विषय घेतलेला आहे? तंत्रज्ञानाच्या विरुद्ध बोलायचंय की तंत्रज्ञानाच्या बाजूने बोलायचंय? तुम्हाला शाप आहे की वरदान? वरदान। ठीक आहे, इथे महिला मंडळ जमा झालेली आहे। महिला मंडळ आपल्याला कोणत्या बाजूने बोलणार आहे? शाप। ओके, ठीक आहे। माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईल हे असं एक तंत्रज्ञान झालेलं आहे की ज्यानी आपल्याला याच्याशिवाय जमत नाही। तर मला पुरुष मंडळींना असं विचारायचं आहे की या मोबाईल आपल्यासाठी चांगला आहे की वाईट आहे? चांगला आहे। बोला, चांगला आहे। कशा पद्धतीने चांगला आहे? वर्णन? कारण की आपण ॲम्ब्युलन्स मध्ये कुठे ॲक्सिडेंट झाला तर आपण ते फोनानं आपण कोणाला फोन लावून ते ॲम्ब्युलन्स बोलू शकतो। बरं, ठीक आहे। यांचं असं म्हणणं आहे की या मोबाईलद्वारे ॲम्ब्युलन्स बोलवू शकतो, पटकन काम होऊ शकतं। तुमचं काय म्हणणं आहे मोबाईलद्वारे? अरे आपण आपल्या मुलाला मोबाईल देतो, ते अभ्यास करायला मोबाईल देतो, तर ते अभ्यास सोडून ते फ्री फायर खेळायला लागते आणि त्याच्याने पण डोळे खराब होते। बरं, महिला मंडळांचं असं म्हणणं आहे की त्यांनी गेम खेळतात। अभ्यास करायला द्यायला पाहिजे ना, तुम्ही रात्र घरी तुम्ही त्याला मारता कुठे जायचं ना, गेम खेळते तर। हां, पुरुष मंडळींचं असं म्हणणं पडलं की मोबाईल जरी दिला तर तुम्ही गेम का खेळू देता बा? तुम्ही अभ्यास का नाही करू देत त्यांना? आम्ही तर आमच्या कामात बिझी राहतो। हां, काय म्हणायचं आहे तुम्हाला याच्यावर? म्हणजे याचा अर्थ पुरुष मंडळीचं असं म्हणणं आहे की जे मोबाईल दिलेला आहे ते महिलांनीच दिलेलं आहे आपल्या लेकरांना। काय म्हणणं आहे याच्यावर? आम्हाला तर मोबाईल बघायची संधीच नाही मिळत आणि मोबाईल घ्यायची पण संधीच नाही मिळत, कारण की आम्ही दिवस रात्र मेहनत करतो, ते सगळे पैसे येतात आणि मुलं ते दारू पिण्यात, ते मोबाईल घेण्यात, या मोबाईल फोडतात, या मोबाईल घेतात आणि त्याच्यामध्येच पूर्ण पैसे खतम करून। बरोबर। महिला मंडळाचं असं म्हणणं आहे की मोबाईल जे घेतलेले आहेत त्याच्यामध्येच पुरुष मंडळी सगळ्यात जास्त घालते आहे। पण आपल्याला विषय असा करायचा आहे की तंत्रज्ञान आलेला मोबाईल हा चांगला आहे की वाईट आहे? आलेलं तंत्रज्ञान हे चांगलं आहे की वाईट आहे? कम्प्युटर सुद्धा हे तंत्रज्ञानाचा एक भाग आहे। तर तुम्हाला काय म्हणायचं आहे कम्प्युटरचं? कॉम्प्युटर चांगला आहे, टायपिंग करू शकतो, काय पण शिकू शकतो, ड्रॉइंग करू शकतो आणि बहुत काही शिकू शकतो, अभ्यास पण हां, करू शकतो। असं करू शकते। येणारं कम्प्युटरचे काही दुष्परिणाम आहे का असं तुम्हाला वाटते? बोला, काहीच दुष्परिणाम नाही कम्प्युटरचे? कम्प्युटरचा मुद्दा काय म्हणाल तुम्ही याच्याविषयी? पेपर पण करू शकतो आणि कम्प्युटरने चित्र काढणे आणि अजून बहुतसे हे आहे त्याच्याने आपण शिकू शकतो। व्हेरी गुड। बोला, आहे का अजून कम्प्युटर विषयी मुद्दा तुमच्याकडे? आपण कोणाचा बँक कार्ड बनवू शकतो, आधार कार्ड बनवू शकतो, जे त्यासाठी कम्प्युटर त्याच्यामध्ये आपण काही फाईल बनवू शकतो, काही आपल्याला कुछ काम पडला तर आपण त्याच्यामध्ये लाईव्ह अभ्यास करू शकतो, लाईव्ह वाचताना गोष्टी करू शकतो, मतलब अभ्यास करू शकतो। बढिया। आपण कम्प्युटरने अभ्यास करू शकतो, कामं होतात म्हणते, बरोबर आहे। ग्रामपंचायतमध्ये 7/12चा उतारा काढायला जायचं असलं तरी कम्प्युटर पाहिजे। तुम्हाला काय बोलायचं? कम्प्युटर वाईट आहे की चांगलं आहे हे तंत्रज्ञानाचं साधन? बोला, काहीच मुद्दा नाही तुमच्याकडे? ठीक आहे, तुमचा हा मुद्दा मायनस जात आहे, शून्यामध्ये मिळतो आहे। हा, तुमच्यासाठी पुढचा मुद्दा आहे की तंत्रज्ञान म्हणून आपल्या घरी काही वस्तू असतात। कोणत्या वस्तू आहे तुम्हाला लक्षात येतात? कूलर आहे, मोबाईल आहे, हां, फॅन आहे, गॅस, सिलेंडर, काय म्हणते, लाईट आहे, काय म्हणते, बोर्ड आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का ह्या सगळ्या वस्तू आपल्या सुखोपयोगी आणि आपल्या शरीराला चांगल्या आहे? चांगले बी आहे का तर्फून वाईट बी आहे। म्हणजे तुम्हाला साधक बाधक चर्चा नाही करायची, श्राप नाही आहे, वरदान म्हणजे जे आलेलं आहे तंत्रज्ञान हे वरदानच आहे असं म्हणायचं की शाप आहे? उन्हाळ्यात आपण कूलर लावू शकतो। व्हेरी गुड। बोला। पंख्यामध्ये कुठून आपण धुरून आलो पण पसीना होता तर पंखा चालू करून आपण थोडी राहत घेऊ शकतो, फ्रीज मधून थंड पाणी पिऊ शकतो, अजून टीव्ही मध्ये आपण थोडासा कुठं समाचार पाहू शकतो, कुठं काय झालेलं आहे, जसं बाकीचे मुलं
बाढ आली आहे ते पाहू शकतो आपण टीव्हीवर. व्हेरी गुड. याच्यावर मुद्दा खोडायचा का तुम्हाला? एवढे सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहे म्हणते तंत्रज्ञानापासून, तुम्हाला काही मुद्दे खोडायचे का याच्यामध्ये? तुम्हाला फ्रीजचं पाणी पाहिजे तर आपला मटका घ्या, मटकाचं पाणी ते फ्रीजपेक्षा चांगलं नाही. अगदी बरोबर आहे, कारण फ्रीजपेक्षा मटक्यातलं पाणी हे शरीराला चांगलं असते. अजून कोणता मुद्दा खोडायचा का यांचा? काहीच मुद्दे नाही आहे यांचा. मुद्दा खोडायचा आहे का अजून? तंत्रज्ञान जसं फ्रीजचा मुद्दा खोडला, बाकीचे मुद्दे खोडायचे आहेत का? यांनी टीव्ही, मिक्सर वगैरे सगळं सांगितलेलं आहे. भरपूर मुद्दे आहेत खोडण्यालायक. आठवा. कूलरमध्ये जो व्यक्ती त्याच्या जवळ गेला त्याला करंट पण लागू शकते. अगदी बरोबर, बरोबर आहे. आणि कूलरसारखं साधन जर चांगलं नसेल तर त्याचा करंट लागून मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कूलरमध्ये लागणारं पाणी कुठून आणणार? आज पाण्याची कमतरता आहे. कूलरमध्ये भरपूर पाणी लागत असते, मग एवढं पाणी आणायचं कुठून? हाही एक मुद्दा आहे. टीचर फॅन आहे. फॅन आहे. फॅन आहे. हां, फॅन मध्ये आपण बटन दाबले तर चालू होऊन जाते. पाण्याची जरूरत बी नाही पडत. सिप लाईनचा खर्च येते, त्या बिल आम्ही चुकून देतो कामधंद्यावर जाऊन. मग यांच्यावर काही बोलायचं आहे का तुम्हाला? की जसं फॅन आहे तर फॅननी हे होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं पडलेलं आहे. तर बाकीच्या काही तंत्रज्ञानाचे काही आपल्या शरीराला घातक आहे का? काही तंत्रज्ञान घातक आहे का असं तुम्हाला वाटते का? हे पंखे सुरू असल्याने पर्यावरणाचा हवा जर आला आणि आपल्याला लागला तर आपली तब्येत पण खराब होऊ शकतो. व्हेरी गुड. पुन्हा असंही आहे, तंत्रज्ञानाने जे तयार झालेले बॉम्ब आहे, अणुबॉम्ब आहे, रायफल्स आहे, यांनी जीव जाते. एवढे मोठे आज गाझा युद्ध चालू आहे इकडे रशियाकडे, बरोबर आहे. तिकडे रशियाकडे युद्ध चालू आहे. त्याचा परिणाम काय होत आहे? लोक बेघर झालेले आहे. हे सुद्धा एक तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम आहे. कुठेतरी तंत्रज्ञान हे मानवी जीवनाला चांगलं असेल तरी कुठेतरी हे तंत्रज्ञान मानवी जीवनाला घातकसुद्धा आहे. माणसाचा मृत्यू होऊन राहिलेला आहे. कुठेतरी या तंत्रज्ञानाने, या विज्ञानाने आपल्या मानवाला श्रापसुद्धा दिलेला आहे. आणि आता आपण हे पाहतो की या तंत्रज्ञानाच्या आधारे माणसाचे झेरॉक्स काढले जातात. झेरॉक्सच म्हणू घ्या ना आपण. आंतर शरीरामध्ये काय चालू आहे, कोणता बिघाड झालेला आहे हे सुद्धा पाहिलं जात असते. तर मग या साधकबाधक चर्चेच्या अंती आपल्याला हे समजण्यात आलेलं आहे की नुकतंच हे जे तंत्रज्ञान आणि विज्ञानाने जी प्रगती केलेली आहे ही आपल्यासाठी शाप पण आहे, ही आपल्यासाठी वरदान पण आहे. मांडलं तर मानव पण त्याचा योग्य जर उपयोग केला तर ते आपल्याला वरदान पण होऊ शकते, आणि जर योग्य उपयोग नाही केला तर ते आपल्याला, आपल्या शरीराला घातकसुद्धा होऊ शकते. ठीक आहे.